तर राज्याच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। मराठा आरक्षणासह मागास वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे मात्र लक्ष असणार आहे। राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीमध्ये ते गैरहजर राहिले होते। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, राष्ट्रवादीच्या बैठकीत तर ते हजर नव्हते, आता आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भुजबळ येणार का अशी चर्चा आहे। नक्कीच भुजबळ येणार का हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आज राज्य कॅबिनेटची बैठक आहे, दुपारी 12 वाजेपासून या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये छगन भुजबळ येणार आहेत का याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ओबीसींवर सरकारने अन्याय केला, मुख्यमंत्र्यांनी अन्याय केला आणि मागच्या दाराने त्यांना आरक्षण दिलंय अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती आणि त्यामुळे आज कॅबिनेट बैठकीमध्ये नेमकी खडाजंगी या दोन्ही नेत्यांमध्ये होणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण छगन भुजबळ हे ॲक्शन मोडमध्ये आहेत, आक्रमक मोडमध्ये आहेत आणि त्यासोबतच ते विविध ठिकाणी आता ओबीसींची जनयात्रा सुद्धा घेत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे एकतर लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मराठा कुणबींना आतापर्यंत किती प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे यावर देखील आज चर्चा होणार आहे, कारण जरांगे पाटील सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आहे। पुन्हा एकदा ते आंदोलनाच्या हत्यार उपसत आहेत, आंदोलनाला बसणारे आणि त्यामुळे सरकारकडून इत्थंभूत माहिती घेतली जाईल आणि आतापर्यंत किती कुणबी मराठ्यांना हे दाखले देण्यात आलेले आहेत या 2 ते 3 दिवसांमध्ये याचा देखील आढावा घेतला जाणार आहे। त्यासोबतच विभागीय आयुक्त आणि उपविभागीय आयुक्त माहिती अधिकार यांची जी नियुक्ती आहे त्याबाबत देखील आपण पाहतोय की आता या ठिकाणी निर्णय घेतले जातील आणि तो देखील निर्णय या कॅबिनेट बैठकीत होणार आहे। त्यासोबतच शेतकरी, कष्टकरी आणि इतर ज्या नियुक्त्या आहेत रखडलेल्या आहेत त्यावरही आज राज्य कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे। एक जी माहिती आहे ती ही आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्यातही बैठक होणार आहे, त्यांची समजूत काढली जाईल आणि सरकार ओबीसींवर कुठल्याही पद्धतीने अन्याय करत नाहीये आणि त्यासोबतच त्यांच्या वाट्याचं आरक्षण जे आहे ते दिलं जाणार नाहीये अशी समजूत देखील त्या ठिकाणी छगन भुजबळ यांच्या काढण्याचा मानस सरकारचा राहील। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद गिरीश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।